नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर साडी ड्रापिंगचे व्हिडिओ मी अगोदर शेअर केले होते, त्याच्यानंतर माझा हात फ्रॅक्चर झाला, त्याच्यामुळे 1 महिना मला अजिबातच व्हिडिओ कुठला करता नाही आला। आणि आता लवकरच गौरी गणपतीचा सण आपला येतोय आणि तुम्ही माझ्या साडी ड्रापिंगच्या व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद देता, खूप खूप प्रेम देता, त्याच्यामुळे मला सुद्धा छान असं प्रोत्साहन मिळतं की तुम्हाला नवीन नवीन किंवा एकदम सोप्या पद्धतीनं गौराईला साडी नेसवण्याचे व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करायला पाहिजेत। तर माझा हात फ्रॅक्चर होता आणि कालच फ्रॅक्चर काढला आणि आज लगेच मी व्हिडिओ करायला घेतलाय। तर त्याच्यामुळे खरंच असंच प्रेम भरपूर आपल्या चॅनलला, आपल्या या व्हिडिओना भरपूर प्रेम द्या। आणखीन तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील आता मला नंतर रिपीट कमेंट करा, कारण अगोदरच्या कमेंट खूप आता माझ्या लक्षात पण नाही कोणी कशी काय कमेंट केली होती आणि कुणाला काय पाहिजे आहे, तर तशा कमेंट पण करा। तर आज असाच एक सोपा असा मी साडी ड्रापिंगचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे, जेणेकरून खूप कमी वेळात आणि सगळ्यांना या पद्धतीची साडी नेसवता येईल। त्याच्याबरोबर भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित असा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा। तर चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता सगळ्यात आधी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। ते सगळं अगोदरच जवळ घेऊन ठेवायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला सतत सतत उठावं किंवा ती वस्तू शोधायची गरज नाही पडणार। तर आपल्याला छान अशी साडी लागणार आहे आणि साडी शक्यतो अशी काठापदराची घेतली तर खूप छान, आणि जर अशी कॉन्ट्रास्ट असेल तर ती एकदम छान अशी उठून दिसते। तर म्हणून अशी कॉन्ट्रास्ट साडी, काठपदराची साडी नवीन अशी आपल्याला घ्यायची आहे गौराईला साडी नेसवण्यासाठी। आणि आपण नवीन कोरीच साडी वापरतो, तर नवीनच साडी घ्यायची आहे। तर अशी छान कॉन्ट्रास्ट काठाची, आणखीन काठामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, कारण मी गौराईला साडी नेसवताना मला स्वतःला अनुभव आलेला आहे का हे जे काठाचं अंतर आहे तर ते कधी कधी आपण खालच्या बाजूनं ब्रॉड असतात आणि वरती छोटे असतात किंवा कमी साईज मध्ये असतात, तर तसं न बघता पूर्ण सलग साडी पूर्ण एकाच पद्धतीची असायला पाहिजे। कारण जेव्हा आपण साडीचे नवीन नवीन लुक करतो तर त्यावेळेस ते अर्ध खूप जास्त जाड आणि अर्ध खूप असं छोटं, हा पण प्रॉब्लेम होतो, मला सुद्धा झालेला आहे। म्हणून साडी निवडताना अशी निवडा की पूर्ण अखंड साडीला एकाच पद्धतीचे काठ असतील। तर ही एक गोष्ट आवर्जून बघा। आपल्याला एक साडी लागणार आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला असा ब्लॅक कलरचा रबर आहे, तर तो कशासाठी मी तुम्हाला नंतर जेव्हा दाखवेल त्यावेळेस मी तुम्हाला याचा यूज काय आहे ते सांगेल। आपल्याला सेफ्टी पिन लागणार आहेत, जेणेकरून साडी आपली छान अशी चापून चुपून व्यवस्थित आपल्याला पिनअप करता येईल। आणि ह्या बॉल पिन आहेत, तर या बॉल पिन आपल्याला लागणार आहेत। तर आता जो आपण लुक करणार आहे त्याला फार जास्त म्हणजे नाहीच लागणार, पण तरी सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की बॉल पिन आपल्याला लागतातच। जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची बसलेल्या गौराईचं असं कोणताही लुक करायचा असेल, किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक खूप सगळ्यांना आवडतो, तर तो लुक सुद्धा भरपूर आपल्या मैत्रिणी सगळ्या करतात। तर त्याच्यासाठी सुद्धा भरपूर असे हा बॉल पेन, आणि खूप महाग नाही, फक्त 20 रुपयाला या मिळतात। तर हे लागणार आहे। आणि हे आपले जे आपण कपडे सुकवतो, तर हे जे चिमटे आहे ते आपण जेव्हा आपण निर्या करतो तर त्यासाठी एकदम एकसारखे येण्यासाठी आपण याचा वापर करतो। तर हे आणि दोरी लागणार आहे, जेणेकरून आपल्याला बांधायला एकदम व्यवस्थित असं येईल। तर हे लागणार आहे। तर ह्या गोष्टी सगळ्या कंपल्सरी सोबत घेऊनच मग बसायचं। आता माझ्याकडे इथे लोखंडी स्टँड आहे आणि याला मी असा पेपरने गुंडाळून घेतलेला आहे। तर हे मागच्या वर्षीचं मी असंच ठेवलं होतं, एकदा केलं का परत परत करायची गरज नाही। हे तुम्ही अगोदर सुद्धा करून ठेवू शकता, म्हणजे त्या दिवशी अजिबात घाई होणार नाही। तरी आणि हे कसं केलं आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय। आता मी हे सगळं काढत नाही, हे कागदाचे 2 गोळे ह्या साईडला, आणि सोपं आहे इथे बघून पण तुम्हाला समजतंय। पेपर घेतलाय, खूप सारे पेपर लावून त्याला छान असं रॅप केलेलं आहे। आपल्याकडं जे हे असतं इलास्टिक नाही सॉरी, जे आपण चिकट टेप वगैरे असं म्हणतो, तर त्या पद्धतीचं हे ट्रान्सफर असं आहे।
तर त्याच्याने छान असं, कारण मदतीला कोण नसलं का आपल्याला ते बरं पडतं एकट्याला व्यवस्थित करतायत. आणि जरी पण तुम्हाला जर बघायचंच असेल तर मी नंतर मला तशी कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेल. तर ह्या लोखंडी स्टँडला मी हे असं केलेलं आहे आणि त्याच्यावरून ही माझ्याकडे नवीन कोरियाची कॉटन साडी आहे, तर तिला मी त्याच्यावरून असं म्हणजे जाडपणा त्याला येण्यासाठी आणि आपली गौराई एकदम व्यवस्थित लुकडी जास्त दिसू नये त्यासाठी हे मी करते. तर चला आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडासा मोठा होतो, पण मग तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल सांगितल्याशिवाय पण मग काही गोष्टी समजणार नाही आणि त्या सगळ्या तुमच्या लक्षात याव्या म्हणून मी सगळं सांगत असते, जेणेकरून कुठलीही गोष्ट राहू नये आणि तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशानं. तर व्हिडिओ जरी मोठा झाला तरी सुद्धा तो व्यवस्थित सगळा बघा. तर आता इथे मी पाट ठेवलाय, तुम्ही डायरेक्ट जरी स्टँड ठेवला तरी सुद्धा चालू शकतं. मी ते पाटावरती किंवा चौरंगावरती सुद्धा ठेवू शकता. आणि ते पाटाला आणि लोखंडी स्टँडला छान असं दोरीने बांधून घेतलंय खूप जास्त. आता मध्ये सुद्धा अजून एक दोरी बांधू शकता तुम्ही, म्हणजे एकदम छान असं टाईट होऊ शकतं. म्हणजे मग आपल्याला 3 दिवस गौराई ठेवायची आहे तर अजिबात अडचण येणार नाही, धक्का लागला तरी ती नाही या हेतूने. तर आता इथे बघा, म्हणजे आपण ज्या पिना लावतो तर त्या पिना सुद्धा त्याच्यामध्ये खोचल्या जाव्या म्हणून पण मी याच्यावरती छान असं साडीनं कव्हर करून घेतलेलं आहे सगळं. आणि थोडीशी हेल्दी दिसावी, थोडीशी गुबगुबीत असावी, खूप जास्त अशी लुकडी सुकडी दिसू नये म्हणून पण, म्हणजे शेप जो असतो तो एकदम छान प्रॉपर असा यायला पाहिजे म्हणून. आता याच्यावरून तुम्ही अजून याला जाड करू शकता, पातळ नका करू. याच्यावरून तुम्ही अजून एक साडी त्याच्यावरती कव्हर करून अजून थोडीशी मोठी केली तरी सुद्धा छान दिसेल. आणि त्या साडीला छान असं दोरीने मी परत पॅक बांधून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं आपला हा प्रॉपर सेटअप तयार झालेला आहे. तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सुद्धा गौराईच्या साडीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत, तर ते पण तुम्ही बघा आणि तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते पण सांगा. तर आता इथे साडीचा पदर जो केलेला आहे त्याचा पिनअप व्हिडिओ शूट झाला नाही तो, पण आपण जसं साडीचा पदर करतो, पिनअप करतो त्या पद्धतीनंच छान असा पदराचा भाग आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे. आणि सगळ्या ह्याला चिमटे लावले का जे आपण हाताने आपण जे सगळ्या प्लेट्स तयार करतो तर त्या छान अशा प्रॉपर राहतात. तर त्याच्यामुळे चिमटे पाहिजेतच पाहिजे. आता पदर आपला करून झालेला आहे. आता त्याच्यानंतर इथे आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत. पण आता इथे मी ह्या निर्या नाही करत, मी साडी सगळी एकत्र करून घेते. म्हणजे जेव्हा खाली ठेवल्यानंतर आपण 1 बाय 1 जशी निरी खेचू तर ती अशी व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून इथे बघा तुम्हाला दिसतंय. आता आपण जशा निर्या करतो त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उभी राहून निर्या करू शकता. त्या पद्धतीनं केल्या तरी सुद्धा चालेल किंवा या पद्धतीनं केल्या तरी सुद्धा चालू शकतं. तर तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल जसं वाटेल, सोयीस्कर जसं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करा. तर मी बघा या पद्धतीनं सगळ्या साडीच्या राहिलेल्या पदर करून घेतला मी अगोदर, किंवा नंतर पदर सुद्धा करू शकता तुम्ही, तुमच्या सोयीनुसार करा. आणि सगळ्या व्यवस्थित अशा लहान मोठ्या झाल्या काही हरकत नाही. म्हणजे जेवढी छोटी छोटी आपण इथे निरी घेऊ तर आपल्या भरपूर अशा प्लेट्स पडतील आणि ते दिसायला अजून छान दिसतं. पण ते व्यवस्थित क्लीन करताना किंवा एक एक जी प्लेट्स असते ती एकसारखी करता सुद्धा यायला पाहिजे, त्या उद्देशानं तुम्ही बघा. तर आता इथे सगळ्या निर्या तुम्हाला एका हातात बसत नसतील तर तुम्ही छोटे छोटे पार्ट करून त्याला सुद्धा तुम्ही ते जे चिमटे आहेत ते लावू शकता. आता मी इथे एकाच वेळी सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत. आता हा जो काठाचा भाग दिसतोय तर दोन्ही साईडच्या सुद्धा जेवढ्या केलेल्या निर्या आहेत तो एकसारखा करायचा. तो अजिबात पार्ट स्किप करायचा नाही किंवा हे करायचा कंटाळा करायचा नाही. एक प्लेट सगळी एकसारखी करून घ्यायची आणि मगच त्याला चिमटा लावायचा, तरच तुमचा जो साडीचा लुक आहे तो एकदम छान असा उठून दिसेल आणि तो लुक एकदम सुंदर अशी साडी नेसवल्यानंतर दिसते. तर ते अजिबात मिस करायचं नाही. तर त्याला एकसारखे करून घ्यायचे आणि त्याला छान असे चिमटे लावून घ्यायचे. आता इथे तुम्ही मध्ये सुद्धा एक चिमटा लावू शकता किंवा मध्ये नाही लावला तरी दोन्ही साईडला सुद्धा तुम्ही इथे चिमटा व्यवस्थित असा लावू शकता.
तर याला थोडासा वेळ जातो, बाकी अजिबात कुठल्याही गोष्टीला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण एक एक निरी घेऊन एकसारखी करत असतो, त्याच्यामुळे याला थोडासा वेळ जातो. तरी सुद्धा अजिबात स्किप करायचं नाही, ते करायचंच. आता इथं थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला वाटू शकतं. जेव्हा आपण डबल काठाची साडी नेसवतो तेव्हा जेव्हा एकदा निऱ्या घेतलेल्या असतात त्या आपल्याला फिरवून परत ज्या वरती राहिलेल्या असतात तर त्या आपल्याला फिरवून घ्यायच्या असतात. तर इथे मी सांगते ते पण आणि समोर तुम्हाला दिसतंय ते पण व्यवस्थित बघा कसं केलेलं आहे ते. निऱ्या व्यवस्थित जेवढी उंची आहे आपल्या लोखंडी स्टँडची तेवढी उंची व्यवस्थित पकडायची. अगोदर उंची बघायची, खाली जास्त वरती झालंय की जास्त खाली झालंय, तर ते सुद्धा व्यवस्थित एकदा बघायचं. इथं सुद्धा अजिबात घाई करायची नाही उंची घेताना, कारण एकदा तुम्ही बांधलं तर त्याच्यानंतर परत तुम्हाला खाली खेचता येणार नाही आणि आखूड झाल्यानंतर पण चांगलं दिसणार नाही. त्याच्यामुळं ती उंची व्यवस्थित मोजून घ्यायची. आणि लोखंडी स्टँडचा जो आपण जो गोल भाग आहे वरचा, जिथं माझा हात आहे बघा उजवा, तर त्या हाताच्या इथं त्या निऱ्या सगळ्या पकडून धरायच्या की ते आपल्याला कोणत्या उंचीवर पाहिजे. त्या निऱ्या पकडून धरल्यानंतर तिथे एक चिमटा लावायचा आणि जो वरचा भाग आहे तो तिथूनच फिरवून परत रिटर्न आपल्याला घ्यायचा आहे. इथे तुम्हाला दिसतंय तर त्या पद्धतीनं. तर आता इथं एक तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की तो पार्ट फिरवून घेतल्यानंतर जो आपला काठाचा भाग समोर आलाय म्हणजे डबल काठाचा, तर तो स्टँडचा जो गोल आकार आहे त्याच्यावरून त्या सगळ्या निरे येणार आहेत बघा. आता त्याच्यावरूनच आल्या आणि मी तशीच त्याच्यावरती ती दोरी बांधायला घेतली. तर आता माझं पण थोडंसं इथे माझं झालं बरोबर आणि बांधताना मात्र मी त्याच पद्धतीनं बांधलं, कारण मग आपल्याला असं वाटतं का इकडून जी लास्टची जी निरी आहे तर ती चुरगळतीये बघा. इथे समोर तुम्हाला दिसतंय, तरी ती जरी सुद्धा चुरगळली ना तरी सुद्धा ती चुरगळू द्या, ती आपल्याला वरतीच घ्यावी लागणार आहे. नाहीतर तुमचा फिरवून घेतलेला हा पार्ट आहे तो सगळा त्या गोल जो आहे आपण धडाचा भाग खोचतो तर त्या खोचलेल्याच्या वरून येणार आहे आणि ते बांधल्यानंतर मग तुमचं धड जे आहे गौराईचं ते बसणार नाही त्याच्यामध्ये. आता इथे तसंच झालं बघा की मी पण डायरेक्टच व्हिडिओ करायला घेते, त्याच्यामुळे मी करताना मला जे सुचतं त्या पद्धतीनं मी करत असते, त्याच्यामुळे इथे माझ्याही लक्षात आलं नाही आणि मी त्या निऱ्या दोरी मी बांधून घेतली वरती. जो गोल भाग आहे धडाचा जो आपण खोचणार आहे तो, तर त्याच्यात मी दोरी बांधून घेतली, पण वरून पूर्ण साडीचा कव्हर झालेला आहे म्हणजे मला ते धड खोचता येणार नाही. तर मी ते सगळं माझं बांधून झाल्यानंतर बघा एकसारख्या किती सुंदर अशा प्लेट आपल्या दिसत आहेत निऱ्यांच्या. आणि त्या पण आधी पसरवायच्या, कारण चिमट्यानं एवढं छान फिट्ट टाईट राहतं ते अजिबात सुटत नाही. मी अजूनही चिमटा तसाच ठेवलेला आहे बघा. आणि जेव्हा मी दोरी बांधली त्याच्यानंतर मी तो चिमटा काढलाय, तोपर्यंत त्या चिमट्याला हात लावायचा नाही, नाहीतर तुमच्या सगळ्या निऱ्या वर खाली होऊ शकतात. आता मी तो चिमटा काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वरून पूर्ण साडी गोल झालेली आहे आणि धडाचा भाग जात नाही. तर त्यावेळी काय करायचं, जर असं झालंच तर आता मी तुम्हाला सांगतेय, त्याच्यामुळे शक्यतो तसं होणारच नाही म्हणून मी तुम्हाला ते कट केलं नाही, मी तुम्हाला दाखव गरजेचं आहे. आपण काही सगळेच खूप जास्त हे नाहीये, आपल्याला सगळंच येतं, चुकातूनच आपण शिकत असतो आणि म्हणून मी ते कट नाही केलं, मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलं. आता बघा तिकडची जी निरी आहे ती चुरगळली आहे त्या बाजूची, कारण तुम्ही ती उचलली तरच तुमचा तो गोल भाग आहे तो मोकळा होणार आहे. मी हात पण घालून दाखवलं बघा तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि ती एक प्लेट गोळा करून घ्यायची, कारण आपला जो पदराचा भाग आहे तो येणार आहे त्याच्यामुळे ते झाकलं जाणार आहे, त्याच्यामुळे काही अजिबात तिथं चुरगळलं तरी सुद्धा चुरगळू द्या, तुम्हाला तो गोल भाग आहे तो मोकळा ठेवायचा आहे. ती उचलून घ्यायची आणि मग परत दोरी बांधायची व्यवस्थित. पण जर अगोदर बांधली असाल तुम्ही तर ती व्यवस्थित तशीच्या निऱ्या सुटता कामा नये किंवा त्यांना धक्का लागता कामा नये, या पद्धतीने सोडून तुम्ही ते नक्की करा. तर मी तसंच केलं, माझी अजिबात निरी हल्ली नाही आणि खूप छान अशा निऱ्या समोरच्या डबल काठाच्या झालेल्या आहेत बघा. आता आपण छान असा पदर व्यवस्थित करून घेऊया. तर पदर नेहमी मोठाच ठेवायचा, भले जास्त झाला तरी तो आपल्याला माग ऍडजस्ट करता येतो. निऱ्यांच्या हव्यासपोटी का नाही खूप जास्त प्लेट्स पडतील म्हणून पदर छोटा काढायची चूक अजिबात करायची नाही. थोडाफार एक दोन निरी कमी झाली तरी सुद्धा चालेल, पण पदर मोठाच ठेवायचा म्हणजे आपल्याला परत सगळी मेहनत करायला लागत नाही. कारण कधी कधी आपल्याला एकदम छान सगळं जमतं पण पदर छोटा झाला का आपल्याला परत ते सगळं सोडावं लागतं. त्यामुळे नेहमी
जो पदर आहे तो मोठाच ठेवायचा आणि तो छान असा बोटांनी मस्त असं करून घ्यायचा आणि मग त्याला पिनअप लावायचा. खूप सोपी आहे, फार वेळ पण लागत नाही या साडीला. आता बघा इथे जे आपण गौराईचं मुखवटा बसवतो तर तिथे एक काठी समोर दिसते, तर त्याच्यामध्ये बसवल्यानंतर तो मुखवटा हलत असतो, व्यवस्थित बसत नाही. तर ते टाईट करण्यासाठी आता मी हे नेहमी सगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही दाखवत, पण मग मला अशा पण कमेंट्स असतात की तुम्ही ते मुखवटा कसा लावला ते नाही दाखवलं, पदर कसा घेतला ते नाही दाखवलं. तर या गोष्टी पण मग याच्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होतो आणि मग मोठा झाल्यानंतर पण प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यासाठी. पण मग मोठा व्हिडिओ झाला तरी सुद्धा व्यवस्थित सगळा बघा. मलाही खूप असं वाटतं की सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगाव्या, दाखवाव्या, म्हणजे तुम्हाला अजिबात कोणतीही अडचण येऊ नये आणि तुमची गौराई छान अशी सुंदर दिसायला पाहिजे म्हणून. तर जो मुखवटा बसवायच्या अगोदर मी कागदाने छान असं त्याला गोल कागद, त्याला परत थोडासा पुठ्ठा आणि मग मी एक लेस घेतली होती आणि त्या लेस वरून मी गुंडाळलं होतं. आता तुम्हाला ते अंदाज येणार नाही, 1-2-3 वेळा करावं लागेल, कारण किती जाड घेतल्यानंतर तो मुखवटा व्यवस्थित टाईट बसेल. या पद्धतीनं तुम्ही करा, कागदाने लावून त्याला लेस करून घ्या आणि मग त्याच्याने मुखवटा खूप छान असा टाईट असा माझा तो मुखवटा गौराईचा बसलेला आहे इथे. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की पदर मोठा का काढायचा, तर आता इथे बघा, आता हा डबल काठाचा काढल्यामुळे आपल्याला कमरेचा जो काठ असतो तर तो इथे निघाला नव्हता, पण मग आपला जो वरचा काठ आहे, आशीर्वादाचा हात आहे तिथला, तर तो काठ मी फिरवून घेतल्यानंतर मागे साडी शिल्लक राहत होती. तर मग मी म्हणून ही आयडिया केली का ती मागची साडी मागे न ठेवता त्याचा काठ मी पुढं कमरेपर्यंत घेतला, म्हणजे कमरेचा पण काठ दिसल्यासारखं किती सुंदर दिसतंय बघा. तर त्याच्यामुळे आपल्याला असं वेळेवरती सुचतं, म्हणून पदर मोठाच ठेवायचा. कारण त्याची 2-3 गोष्टी आहेत पुढे, त्या पण मी तुम्हाला सांगते. तर मुखवटा घातल्यानंतरच मी नेहमी ज्वेलरी घालते, कारण मग ज्वेलरी घातल्यानंतर ती बरोबर आतमध्ये बसते आणि मुखवटावरती बसायला थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मुखवटा टाईट बसला का त्या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असा गळ्यापासून झाकून असं ज्वेलरी घालता येते. तर तुमच्याकडे कोणतीही ज्वेलरी जी अवेलेबल असेल तर ती ज्वेलरी तुम्ही इथे वापरा. खूप जास्त घातल्यानंतर पण ते खूप जास्त चांगलं वाटत नाही, थोडीशी मोकळी मोकळी सुटसुटीतच अशी ज्वेलरी पाहिजे. माझ्याकडे भरपूर आहे, सगळी आहे, म्हणून मी सगळीच घालत नाही. जी छान दिसते, जी सूट होते, जी आवडते, मनाला चांगली वाटते तर ती मी घेते अशी. आपण काही खूप जास्त आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात, जे अवेलेबल आहे त्या पद्धतीनं आपण करायचं. कारण आमच्याकडे तर गौराई नाहीच बसवत, आमच्याकडे फुलांची गौराई असते. माझ्या माहेरी अशा गौराई असतात पण सासरी नसते, त्याच्यामुळे मग माझ्याकडे ते पूर्ण गौराईची जी बॉडी असते ती पण एवढी 40-40, 50-50 हजाराच्या बॉड्या असतात, माझ्याकडे ती अवेलेबल नाही. हे थोडंसं 1,000 रुपयेपर्यंतच मी साहित्य घेतलं होतं व्हिडिओसाठी आणि त्याच्यानुसार मी त्याच्यावर जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ मी करून दाखवत असते. आता इथं अजून एक ट्रिक आहे बघा, जी रबरला गजरा घालता येत नाही मुखवट्याला पाठीमागून, तर कारण त्याला काहीच नसतं पिन लावण्यासारखी, तर त्याला रबर लावायचा, जो आंबाडा असतो त्यालाच मुखवट्याला जो आंबाडा असतो त्याला रबर लावायचा आणि त्याच्यामध्ये मग तो गजरा आहे तो आपल्याला गुंडाळता येतो, किंवा सिंगल रबर घ्यायचा आणि मग त्या मुखवट्यामध्ये तो रबर घालायचा. पण काळजी घ्या तो घालताना, कारण तो नवीन असतो, मुखवटा हलता कामा नये किंवा पडता कामा नये, तो व्यवस्थित धरूनच तो रबर लावायचा आणि त्याला जी सेफ्टी पिन आहे त्या सेफ्टी पिन मध्ये तो गजरा खोचून ती पिन त्या रबर मध्ये खोचून लावायची, म्हणजे ती पदराला पण उपयोगी येते आणि गजऱ्याला पण उपयोगी येते. तर ही पण छान अशी एक ट्रिक आहे, तुम्हाला हवा तसा गजरा इथे तुम्ही लावू शकता छानपैकी. तर ही पण एक ट्रिक मस्त आहे, तर ही पण तुम्ही यूज करू शकता. तर या पद्धतीनं झाल्यानंतर जो मी म्हटलं परत एकदा की पदर मोठा का ठेवायचा, का पूर्ण खेचून पदर घ्यायचा नाही आपल्याला. जो आपण पदर घेतलेला आहे, पिनअप लावलेला आहे, तर तो एकदम छान आता इथे समोर तुम्हाला दिसतंय या पद्धतीनं काठाच्या कोपरापर्यंत आपली पिन आली पाहिजे, तिथंच पिन लावायची, म्हणजे चेहरा छान असा भरून दिसतो आणि आपली गौराई अजून छान दिसते. तर या पद्धतीनं, तर यासाठी पण म्हणून पदर नेहमी मोठाच असावा.
आणि इकडं पिन लावल्यानंतर मग पदर आपला शिल्लक राहायला पाहिजे, खूप छोटा पण निघाला नाही पाहिजे. आणि छोटा असल्यानंतर आपल्याला ते करता येत नाही. आणि वरती गजऱ्याला आणि रबरला तुम्ही वरून एक मागून पिन अशी लावू शकता. या पद्धतीनं छान असा आपला लुक झालेला आहे. इथं मी कमरपट्टा पण गौराईला लावलेला आहे, त्याचं मी शूट नाही केलं. तर या पद्धतीनं छान अशी किती सुंदर अशी आपली गौराई दिसते. तर समोर तुम्ही बघू शकता. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही सांगा. आपले कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपातली गौराई खूप जास्त सगळ्या मैत्रिणींनी ट्राय केली आणि खूप सगळ्यांना जमला सुद्धा तो व्हिडिओ करायला. आणि हेच समाधान असतं की, आणि मला हेच तुम्हाला सांगायचं असतं की मी करताना तुम्हाला असं एवढं सांगावं की तुमच्याकडून कुठलीही गोष्ट राहू नये आणि तुम्ही इझिली कोणताही लुक करावा या पद्धतीनं. म्हणून मी थोडासा व्हिडिओ थोडा मोठा होत असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की